लाईव्हच्या माध्यमातून बघू शकतो आपण हा मोठा नो बॉल होता. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याला घडवली आहे हवाई सफर. सिक्सर. शॉट अँड पुल केला होता आणि काय स्ट्रोक खेळला सुनील धमाळे यांनी. पुल करण्यासाठी त्यांना एक आदर्श चेंडू मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जागेवरूनच बॉलला उचललं, फेकलं, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा तिकडे प्राप्त केल्या जातात. 3 चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अमोल कासार बॉलिंगसाठी तयार आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि इथे परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत. मला वाटतंय परत एकदा ओव्हर स्टेप. तिथून तुमचा पाय किती फरफटत पुढे गेला. वाह, चांगला स्ट्रोक यावेळेस ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावर या बॉलला खेळलंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सैजाद शेख यांनी बॉलला अडवलंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर अडवलंय. 4 धावा. स्कोर कार्डवर नजर टाकू आपण. 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. एक चेंडू अजूनही ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग सुनील धमाळे करतायत आणि मी अगोदर उल्लेख केला होता लेदर बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग करण्यासाठी ते ओळखले जातात. इथे सुद्धा तेच. दिवसभरामध्ये योगेशने सुद्धा प्रभावित केलंय. फुल टॉस. यावेळेस मात्र खराब चेंडू होता आणि सुनील धमाळे यावेळेचा बॉल फेकून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाही. षटकार. परंतु चेक केला जाईल चेंडू कमरेच्या वर आहे का ते सुद्धा आता इथे तपासलं जाणार आहे. पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु तदनंतर एक फुल टॉस आला. थोडस व्हेरिएशन, काहीतरी नवीन. इट्स अ नो बॉल आणि त्यावर षटकार. एकूण 7 धावा मिळतात. पुढचा चेंडू सुनील साठी फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवर सुद्धा आक्रमण करण्यात आलंय. मिड विकेट मध्ये बॉलला खेळलेत. फिल्डर नाही आहेत मागे. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे जातोय सुनीलच्या बॅटमधून. चौकार. चांगला स्ट्रोक, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला होता. मागे फिल्डर नव्हता आणि तुम्ही जर बघितलं तर 4 धावा तिकडे प्राप्त करण्यात आल्या. चौकाराच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे सफल लाईन मध्ये आले होते, जास्त नाही, एक पाऊल पुढे आले होते आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. चौकार आलाय. वाह, ओव्हर द कव्हर. क्लास दाखवलाय सुनीलने, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. खूप मोठं अंतर त्याने कापलं, बॉलला अडवलं आणि तिथे 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. स्ट्रोक खूप चांगला होता, परंतु मागे क्षेत्ररक्षकाने देखील धावा रोखल्यात. फक्त 1 धाव येते आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना 34 धावा धावफलकावर. कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. छत्रपती प्राइज त्या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत. बिग हिट. चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करण्यात आलाय. गोलंदाजाला आसमान दाखवलंय. सुनील धमाळे यांचा तडाखा. बॉल बाउंड्री लाईन पार. षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. स्टँड अँड डिलिव्हर. गोलंदाजाने देखील आवाज काढलाय आह आणि फलंदाजाने देखील फटका खेळल्याबरोबर आवाज काढलाय हा घे षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलकावर जर आपण नजर टाकली तर धावा 48. 48 रन्स, लॉस ऑफ नो विकेट. काय सुरुवात आहे, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट तर आपण म्हणू शकतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर सुनील धमाळे 32 धावेवर नाबाद आहेत, तर मोबिन शेख 13 धावेवर नाबाद फलंदाजी करत असताना गोलंदाजांना पुनरागमन करावं लागेल. यावेळेस देखील समोर उठवलाय, परंतु फिल्डर जज करतायत बॉलला. नाही, त्यांच्याही आवाक्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नामदार चषकाचा अजून एक सदाबहार षटकार. काय बॅटिंग सुरू आहे, जबरदस्त. आणि अमोल कासार यांच्या विरुद्ध 2 चेंडूंवर 2 षटकार. वा सुनील वा, जबरदस्त स्ट्रोक, फोटोजेनिक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. एक पाय पुढे टाकला, मागचा पाय थोडासा वाकवला आणि अगदी सरळ बॅटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6 धावा. धावा फलकावर 54 धावा. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. पाहूयात अमोल काय करतायत. फुल टॉस. बॉल हवेत आहे.
फिल्डर मात्र थोडेसे दुर्वर आहेत आणि बॉल त्यांना सोडून गेलाय. दोन क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार चौकार आलेला आहे. 2 षटकार आणि त्यानंतरचा हा चौकार. बघा, 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याच्या प्रयत्नात होते. तिथे बॉलवर जाणं गरजेचं होतं. तुम्ही जर बॉलपर्यंत गेले असते तर कदाचित शरीराच्या सहाय्याने तुम्ही बॉलला अडवू शकले असते, परंतु बॉलची वाट पाहिली. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिरिक्त बाउन्स प्राप्त करतोय. हुक हुकचा स्ट्रोक आणि मागे फिल्डर होते, परंतु तिकडे त्यांच्याकडनं चूक झाली आहे आणि हा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज, 2 लागोपाठचे चौकार. शॉर्ट बॉलचा वापर, लाईन खूप लवकर पिक केली आणि तुम्ही जर बघितलं तर एक चांगला स्ट्रोक तिकडे आपल्याला बघायला मिळाला. ज्यावेळेस फलंदाजाच्या उजव्या खांद्यावर बॉल, डाव्या खांद्यावर बॉल येतो, त्यावेळेस हुक किंवा पुलचा स्ट्रोक ते खेळत असतो आणि इथे तेच बघायला मिळालं. चांगला हुक. 4 धावा. समोर उडवलाय, टायमिंग केलं, फक्त ताकदीचा वापर केला नाही आणि तरी सुद्धा बॉल जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकापासून थोडासा पुढे पडला. कमी गतीने टाकला होता, फसवलं होतं या बॉलवर अमोल कासारे यांनी. एक धाव खेळताना मिळवली आहे. मी अगोदरही सांगितलं होतं, संकट येतात, संकट जातात. ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करायची असते आणि आज गोलंदाजांवरती जबाबदारी आहे. गोलंदाजांना आपली क्षमता सिद्ध करायची आहे. 67 धावा धाव फलकावर. स्लॉटमध्ये बॉल होता, मला वाटतंय बॅट, येस बॅट तिथे जर पण बघितलं तर तुटली आहे आणि अगदी समोरचा भाग बॅटचा उडाला. सुनील डमाळे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि मित्रांनो, 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलकावर धाव संख्या आपल्याला बघायला मिळते 68 धावा. सुनील डमाळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. अर्धशतक, 23 चेंडूंमध्ये 50 धावा. काय बॅटिंग केली आहे. लाजवाब इनिंग आपल्याला इकडे बघायला मिळाली आहे. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि आज मैदानाच्या आतमध्ये सुनील डमाळे यांनी आपल्या बॅटिंग मधून दाखवून दिलंय. 23 बॉल मध्ये 50 धाव्यांची उपयुक्त खेळी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट मधून होताना पाहायला मिळाली आहे. शेवटची धाव ज्यावेळेस घेतली त्यावेळेस बॅटचा समोरचा भाग तो मात्र तुटला, परंतु त्याच एका धावेने अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं. बॅट आता बदलली आहे त्याने. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 68 धावा. बॅट फार महत्वाची असते कारण खेळाडू खूप जीव लावतात बॅटला. प्रत्येकाच्या हातामध्ये ती बॅट बसलेली असते आणि विशेष म्हणजे त्या बॅटमधून धावा येतात आणि त्या बॅटनेच आपल्याला नाव दिलेलं असतं. यावेळेस समोरच्या दिशेने ओव्हर द बॉलर हेड एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. सुनीलच्या बॅट मधून येतोय षटकार. चांगला स्ट्रोक. दादाभाई आलेत आणि दादाभाईचं भव्य स्वागत सुनील डमाळे यांनी केलंय. एक पाय पुढे टाकत स्ट्रोक खेळला. यावेळेस पुढे टाकलेला बॉल मनकडाच्या साह्याने वळवलाय. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल आणि 1च्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होतोय. एकूण धावसंख्या पुढे जाईल. धाव फलकावर धावा 75. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळेस आपण उतरतो त्यावेळेस एकटा खेळाडू जिंकत नाही. प्रत्येक खेळाडूची ऊर्जा महत्वाची असते. प्रत्येकाने तर काही वेळा क्रिकेटमध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. एखादा चौकार किंवा षटकार गेला, एखादी विकेट मिळाली नाही तर खचून जायचं नसतं, निराश व्हायचं नसतं. आपलं लक्ष पुढच्या चेंडूवर केंद्रित करायचं असतं. वाह, क्या बात है. बॉलला फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडूने सरळ सीमारेषा पार केली आहे. सुनील डमाळे यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक. 4 धावा. चौकार. चांगला फटका. पायांवर टाकला होता, त्याला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. रमेशचा चेंडू पायावर आला, त्याला दर्शन सीमारेषेचे घडवले. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे गेला. धावफलकावर धावा 94 धावा. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. रात्रीचा 1 वाजून गेलाय. 1:08 झाली आहेत आणि लेट नाईट मध्ये क्रिकेटचा थरार आज लोणीमध्ये रंगलाय. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर खेळवली जाते.
बॉलर तयार बॉलिंगसाठी. फुलर लेंथवर चांगला चेंडू, खूप वेळानंतर डॉट बॉल बघायला मिळाला आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता. रमेशचं चांगलं पुनरागमन. गोलंदाजीमध्ये रमेशचं कौतुकच करावं लागणार आहे. त्यांच्या विरुद्ध या अगोदरच्या बॉलवर चौकार आला, त्यांनी लगेचच असा बॉल टाकला की फलंदाजाला पूर्णपणे त्यांनी निरुत्तरी ठेवलं. हे गरजेचं असतं, कमबॅक करता आलं पाहिजे. शॉर्ट बॉलचा वापर, त्याला फक्त दिशा दिली, मागे फिल्डर आहेत, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला अडवतील. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धाव फलकामध्ये बदल होत असताना दिसेल. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 95 धावा, 95 रन्स. दादाबाई शेख यांना आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकता. टाकण्यासाठी संतोष आसने यांना आता गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलंय. पाहूयात कशा पद्धतीने पुनरागमन या ओव्हरमध्ये होणार आहे ते बघणं देखील महत्वाचं ठरेल. संतोष आसने शेवटचं षटक घेऊन येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉल नोंद तिकडे केली जाणार आहे. उंच आकाशामध्ये बॉल, फटका मिस टाइम आहे. लॉंग ऑन वरून फिल्डर येत आहेत धावत. बॉलवर पोहोचले जरूर परंतु कॅच घेऊ शकलेले नाहीयेत आणि 2 धावा सुद्धा इकडे पूर्ण करण्यात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने धाव संख्येमध्ये होतोय बदल. एकूण धाव संख्या पुढे जाते 115 धावा. आमच्या सगळ्या 7S लाईव्हच्या टीमचं सुद्धा कौतुक व्हायला हवं. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची सगळी एंटायर टीम खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये करत असताना निश्चितच 7S लाईव्ह या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संग्राम रुपनवर असेल, आमचे गौरव नेक असतील, आदित्य वाघ असेल, रसूल सय्यद असतील, आमच्यासोबत मयूर मोतीकर स्कोरर